ए ए शोनो किती रडते येडा. ए जेवलीस तू? हे कोण उचलून ठेवणार तिथे? नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? मी दमादन शिंदे, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आपल्या दिवसाची सकाळ झाली आहे, चला मग आपल्या दिवसाची सुरुवात करूया. तर आजपासून कॉलेज स्टार्ट आहे. तर सुट्ट्या वॅकेशन संपले. आजपासून तेच कॉलेजला जावा, हे करा ते करा, लॅब मध्ये काय करणार यार, परत ती बोरिंग सी लाईफ. आता चाय प्यायला बसलोय. 9 वाजलेत. शौर्य तिथं झोपतोय. दादा पण आलाय कामावरनं, पप्पा पण झोपलेत. दे चपाती लवकर. आधीच मला खूप जास्त उशीर झालाय, मी चाय पिणार पण नव्हतो. मग मम्मी बोलली की चपाती रेडी आहे, पिऊन जा. माझा चाय नाश्ता झालाय. आता मी चाललोय कॉलेजला. आधीच खूप उशीर झाला. आता माझी पोस्टिंग चेंज झाली आहे. आधी बायोकेमिस्ट्रीला होती, आता मायक्रोबायोलॉजी मध्ये पोस्टिंग केली आमची. तर आता फर्स्ट डे आमचा. तर मायक्रोबायोलॉजी मध्ये कुठे कोणत्या डिपार्टमेंट मध्ये असणार ते काय आयडिया नाही. त्या सरांनाच जाऊन विचारायला लागेल. निखिल मी मायक्रो मध्येच असणार, पण आमचे सेशन वेगळे असणार असं आहे. तर निखिल पोचलाय, मी पण जातो लवकर. हे बघा सकाळची ट्रॅफिक बघा. सकाळ सकाळ ही ट्रॅफिक चालू मुंबईची बघा किती ट्रॅफिक आहे. आता मी कॉलेजला पोचलोय. जो पोस्टिंगचा टाइम टेबल होता ना, ते अजून काय सरांनी बनवलं नाही. आम्हाला बोलले तुम्ही 5 मिनटं थांबा, 5-10 मिनटं मी बनवून देतो. आता निखिल पण इथं वैतागलाय की 15 मिनटं झाले अजून काय बनवून दिला नाही. तर आमचा टाइम टेबल आल्यानंतर आम्ही पोस्टिंग केली, माझी सिरिओलॉजीमध्ये, ह्याचा मीडिओलॉजीमध्ये. मग जेवणाच्या नंतर लायब्ररीमध्ये आलो, थोडं अभ्यास वगैरे करायला बसलो. आता कसं 7 तारखेला एक्झाम आहे ना, त्याचीच तयारी चालली आहे. तर गाईज आता आम्ही चाललोय लेक्चरला. लायब्ररीमध्ये बसलो होतो, थोडा अभ्यास वगैरे करत होतो. तर आता लेक्चर आहे, पोस्टिंग झाली आहे. चला मग जाऊया लेक्चरला. मन तर नाही करायचं, पण काय करणार, जावं लागेल. तर भाई कॉलेज सुटलंय, झालंय लेक्चर. आता चाललोय घरी. निखिलने लॅब कोट नाही काढला, कारण तो बोलला भाई घामच एवढं होतंय की नाही का, शर्ट वरती डाग येतात, व्हाईट व्हाईट पसिन्याचे, घामाचे डाग येतात. त्यामुळे यांनी लॅब कोटच नाही काढले. चल भाई, फर्स्ट क्लास मध्ये नाही, आपण सेकंड क्लास होलोय. मी आता जस्ट कॉलेजवरनं घरी आलोय. भाई एवढं गरम होत होतो ना, काय सांगू, मी वैतागलो यार. आता ना भूक लागली, आता बसलोय जेवायला. खिचडी आहे, अजून त्याच्यावरती ते पापड वगैरे होते ते टाकले, अजून आंबा. अजून इथे बघा शौर्य खेळत बसतंय एकटच. सुटे काय झालं, काय पाहिजे? अजून मम्मी पण आज लवकर आली आहे कामावरून. ए ए शोनो किती रडते येडा. द्यायचे ना पटके. दूध पितो तो आणि देतो दुसऱ्याला द्यायला सांगतोय. त्याला नाही जीवावर येतंय. तर काय इथं मम्मी जेवायला बसली आहे. काय खातीस? अरे काय रे, काय दूध भात आहे, त्यातनं गोड टाकलाय. हा, मला काय जेवायला? शेवग्याचं कालवण आहे, भात आहे, भाकर आहे, बस. खिचडी आहे, बस. वांग आणि काय, वांगण ते हे बोंबील. अच्छा, त्याची पण भाजी आहे. चांगली झाली ना ती भाजी, एवढं खास ना वाटलं. मला पूर्ण नाही माहिती का, चांगली झाली ती. गाईस काय माहिती यार, माझं डोकं दुखायला लागलंय. काय माहिती म्हणजे भाई, डोकं एवढं दुखतंय ना, काय सांगू. मला असं वाटतंय की उन्हामुळे आम्ही खूप फिरतो ना, तर त्यामुळे मला असं वाटतंय डोकं दुखायला लागलंय. गोळी खायला लागेल यार. अजून स्वीटीला बघा, मस्त जेवली, अजून झोपली आहे. ए जेवलीस तू? हे कोण उचलून ठेवणार तिथे? हा, कोण उचलून ठेवणार? टोप उचल, उचल. ऐकतच नाही भाई, ऐकायचं ना तुला, उचल. तर चला मग मित्रांनो, आता थोडा आराम विराम करतो, जेवतो, अजून अभ्यास करून थोडा झोपतो. बाबू पण आता झोपलाय, मला पण झोपायचंय. उद्या कॉलेज आहे, तर लवकर जायला लागतं. तर चला मग मित्रांनो, वेळ आली आहे ब्लॉग एंड करायची. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट, जे पण नवीन आहे चॅनलवर तर प्लीज आपल्या छोट्याशा चॅनलला
सबस्क्राईब करा आणि या मराठी मुलाला सपोर्ट करा. भेटू आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.